ही कट रचल्याला धनंजय मुंडेंनी स्वतः हे 2-4 आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजलेलं आहे. हे सत्य आहे आणि हे उघड पडणार. आता फक्त अजितदादांनी सांभाळून राहावं. त्याला फार त्या डोनाल्ड ट्रम्प संघ नेलं तरी मला काय गरज नाही. याच्यात तपासणीला पाठवायचं अजितदादाने. हां, याच्यात अजितदादाने त्याला पाठवायचं, पांघरून घालायचं नाही. 2029ला वाईट करी. हां, मी एकदा बोललो ना, मी पण लय खुनशी आहे. जितका अजितदादांवरती आम्ही जीव लावतो ना, तितका सगळ्यांवरती सुद्धा लावतो. पण त्यांनी ही घातपातात चूक केली. अजितदादा जर तुमच्या पोरावर असं घातपात केला गप्प बसता का तुम्ही? गप्प बसणार का? कशामुळे पांघरून घालता? झालं की महादेव मुंडेच्या टायमाला, झालं की त्यांच्या टायमाला, संतोष भाईच्या टायमाला सुद्धा तेच झालं. बार तेच माझा घातपात ते करतोय आणि तुम्ही त्याला संभळता. 2029ला पश्चाताप येईल, कारण तुम्ही 2000 आत्ता झालेली 24ची निवडणूक आठवा. किती हाल झालते ना. मला ते बोलायला लावू नका दादा, मी मीडिया पुढे बोलन. तुमची किती तोंडाचं पाणी पळालं होतं ना, मी बोल ना अजित दादा मीडियात. तुम्ही कसे पळत होतात आणि कोणाला पळीत होतात, किती इंडिकेटर लागल निवडून यायच्या टायमाला, हे विसरू नका. मला खरं बोलायला लावू नका मीडियात. तुम्ही जर त्याला नाही पाठविलं ना, 29ला तुमची इतकी फजिती करील, तुम्हाला वाटत नाही तर विसरून जाईन. मी सरत नाही, मी सुद्धा लय खुनशी आहे. कारण मी जातवा नाही, मी बदल नाही करीत. प्रकाश आंबेडकरांनी परिसरात थांबत होता काय नाही आयला मी त्याला खरंच बघितलंच ना राव. ते कोणी मिळ नाही आणि ते सांगत होतो मी भाकरी करायला होता आमच्या तिथं. आमचाच फेस पाड भाकरी करू बायको तू कुठून आणतो तुला काय असले गच पण काही सांग आणतात. आता ते आमच्या जवळच आता सगळे दुनिया बघतात. यातला एक बी माणूस इथला आणि पत्रकार बांधव बी असे सगळ्यांनी बघितलं राव. तिथं आम्ही आमचंच थापित होतो, आम्ही आमचंच खातो. याला ठेवायला पैसे कोणाजवळ द्यायला तुला पगार? हे खूप हे बघा, विनोदाचं भाग नाही भाई, लय मोठं षडयंत्र आहे. ह्या टोकाला धन्याने जायलाच नको, ह्या टोकाला नको जायला पाहिजे. ठीक आहे, विरोध करणं चालू राहतं, अमुक चालू राहतं. तू मुळावरच उठायला लागला आणि माझ्या मी एवढं सोपं आहे. आता मी एवढं सोपं आहे. गाड्याच काय सांगतो, माझ्याजवळ बिगर नंबरचीच गाडी आहे, तीच देतो. तुम्ही जाच नसता मग गोळ्या औषधच घाला. याला बायाचे धंदे करायला तो आता. अरे बाया जेवणात औषध घालत्यान राव. काय कच्चे पाठवले तो. पण एक झालं याच्यातून मराठ्यांसाठी, मराठा जिंकायसाठी मी जिद्दीनं लढलो. पण जिद्दीला लढणाराला हरवायची ताकद नाही यांच्यात, म्हणून त्यांनी हरवायचे प्रयत्न नाही केले. तर खून कट रचून खून करायचे कट रचले. मराठ्यांविषयी कट रचण्यात यावात हिंमत नाही मराठ्यांना कोणाच्या हलवायची. असे बयाचे चाळे करू शकतात कट रचायचे. एवढा मोठा कट शिजला संदर्भात देखील तुम्ही अर्ज दिला होता, त्यावर काय नेमकं प्रक्रिया झाली? मी कुठं मागणी केली? त्या हँगाडीने केली तिकडून. चल ना म्हणा आता. हे बघा, लपायचं नाही राव. जे असं ना जातवान वागायचं, जातवान वागायचं. तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीच अर्ज दिला. आणि माझा तो अर्ज जर चुकीचा असेल, तुम्ही कसाही लिहून आणा. कोर्टात चला, हायकोर्टात चला, सुप्रीम कोर्टात चला, राष्ट्रपतीकडे चला, राज्यपालकडे चला, तुम्ही कुठं चला, तिथं सह्या नाही केल्यात 2 बापाच्या आवला. मी शेतकऱ्याचं पोरग आहे, आम्हाला खरं पटतं, खोटं नाही पटत. तो खोटा तुला हे करायची गरजच नव्हती हो. राजकारण चालू असतं, पाडापाड्या चालू असतात, एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं, एकमेकाविरोधात भाषण करणं चालू. घातपातापर्यंत चालला तू, आणि ते बी माया. आता भाऊ सुट्टी नाही तुला. चल लपू नको, पदराचा आणून लपायचं नाही. एका बापाचं असल्यासारखं निघायचं तिकडं आता नार्को टेस्टला. दोघं बसू त्या मशनीत, नळ्या कुंकड का घालीना, घालून माया घालून घे. चल थांबायचं नाही आता. तिसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे. मात्र त्याचा जो कॉल आहे, सीडीआर आहे, त्या संदर्भात नेमकी मागणी काय असणार आहे? कारण तो अटक केलं गेलं, पण ती पुढची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पद्धतीने सुरू असं वाटतं. ते कोण पोरग आहे ना मला माहीत पण नाही. ते कांचन काहीतरी त्या पोरांचं नाव आहे. त्यांनी यांना घरी येऊन नेलंय आणि परळीला नेलंय. आणि एक बघा, त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं. तसे सगळेच चांगले आहेत, पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला गेलं. त्यांनी सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला, याचा अर्थ खुनाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता. त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी, आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला. आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणतोय. ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही, ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतात. आणि कालची रेकॉर्डिंग तो ओळखीत नाही ना. तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला त्याने तो की खूप मूडमध्ये आले म्हणे, लय उडे हाणते धनंजय मुंडे. हां,
ते मिळाल्यापासून तूच म्हणतो. त्याच्यामुळं ही कट रचल्याला धनंजय मुंडेंनी स्वतः हे 2-4 आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजलेलं आहे. हे सत्य आहे आणि हे उघड पडणार. आता फक्त अजितदादांनी सांभाळून राहावा. अजितदादांनी खोडा घालू नाही. अजितदादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं. खरं खरं काढावं काय असेल ती. मी तयार आहे म्हणतो ना. मग त्याला काय इथं मंत्री आमदार नाही असं म्हणलं ना तर मग लय गोळ होईल. उलटा सुलटा मी बोलून नाही दाखवतो आताच. मग गोळ होईल. प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही. मी म्हणतो ना चल, तू म्हणतोय चल, मग प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काय मग? चला नार्को टेस्ट सगळ्यात मोठी का ती, तिच्यापेक्षा काय मोठं असेल तर ते पण. दादा या प्रकरणातला जो गरुड आहे तो वेगवेगळ्या वरून काही आदेश वगैरे दिले तसं काय झालं तुम्हाला माहिती? नाही मला ते काय माहीत नाही. मी पण विचारलं नाही. मी पण फोन केला नाही. फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी. ते दुसऱ्या दिवशी यांनी ह्या अलिबाबांनी सांगितल्यावर अलिबाबा नाही ते अलिबाबा तिकडचा आहे. हे शेक चिल्ली ज्या झाडावर बसतो तेच झाड तोडितो आणि फांदीवर पडवतो. त्याच फांदीवर पडतो तीच फांदी तोडितो आणि त्याच्यावरच बसतो. यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला नार्को टेस्ट करायची तर मी तयार आहे. मुख्यमंत्र्याला सांगितलं आता याच्यात मागं सारख्यात नेण्याचं तुम्हाला मग मी अडचणीत आणणार. तुम्ही खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करायचं नाही. तेव्हा म्हणतो ना नार्को टेस्ट करायची तर हो द्या. मायामुळं सगळे तर बाहेर येईन त्याचं. कोणाकोणाचं काय केलं, महादेव भाया मुंडेला काय केलं, त्या बाप्पू आंधळेला काय केलं, त्या गीतेंना काय केलं, संतोष भायाच्या देशमुखांच्या प्रकरणात किंवा अंधारातून किती चाली रचल्या हे तरी लोकांना माहीत होईल. अरे ते वंजाऱ्याला सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं. चांगले जात सुद्धा याच्यामुळे बदनाम होती विनाकारण. आणि आता त्यांना रस्त्यावर उतरतोय. रस्ता रोको करा नामकं करा म्हणजे गरीबाला तुला गरीब मराठीचं त्यांचं टोला टोली लावून द्यायची होय आणि पाप तू करी जाय. आता दोघंच आपण टेन्शन घ्यायचं नाही. वांजरी नको, मराठी नको, दलित नको, मुस्लिम नको, बहुजन नको, कुणीच नको. तू नार्को टेस्ट चल, मी चल घालून तिथं कानाळ्या घालाय 2-2 अडीच घालून दे. चल तू तिकडे चल पाटांगला त्या मशीनात जाऊन हाक तिथं पण चल. पाटील कटाचा भाग